म्हणतो भेटलं जेव्हा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. याच गाण्याप्रमाणे संतोष देशमुख मत्साजोग जे प्रकरण घडलंय गेल्या 1 महिना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकरणाची चर्चा आहे ते संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि त्याच प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला काल पोलिसांनी आणि सीआयडी टीमने पुण्यामधून अटक केली. तर मत्साजोग प्रकरणातील सुदर्शन घुले खरंच सुरुवातीपासून डॉन आहे का, क्रिमिनल आहे का, गुंड आहे का, तेच जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं आणि सुदर्शन घुलेचा इतिहास पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं. तर नमस्कार, मी औदुंबर खेडकर आणि तुम्ही पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल बिंदास मराठी लाईव्ह मध्ये. नेमका विषय काय आहे तर गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं प्रकरण म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि त्याच प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला काल केज पोलीस आणि सीआयडी टीमने अटक केली, पुण्यामध्ये अटक केली. तर सुदर्शन घुले हा खरंच गुंड आहे का, किंवा का फक्त त्याला नावापुरतं वापरलं गेलंय, कामापुरतं वापरलं गेलंय. तर सुदर्शन घुले हा मूळ केज मधील टाकळी या गावामध्ये सुदर्शन घुलेचा जन्म झाला. त्यानंतर सुदर्शन घुले आज 27 वर्षाचा आहे. सुदर्शन घुलेचं शिक्षण 7वी पास जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण झालं आणि तेच सुदर्शन घुले नंतर 10 वर्षापासून ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून काम पाहत आहे. पण पुढे चालून सुदर्शन घुले हा पैसे उचल घेऊन, कारखान्याची उचल घेऊन कामाला न आलेल्या कामगारांचा तो मुकादम बांधला आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने वसुली करू लागला. जे शेतकरी जे कामगार, असे कामगार की ज्यांनी उचल तर घेतली मुकादमाकडून परंतु कारखान्यावर गेले नाही, तर अशा कामगारांची तो उचल पैसे वापस घेऊ लागला, दमदाटी करू लागला आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे काढू लागला. तर गेल्या 10 वर्षामध्ये सुदर्शन घुलेवरती 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुढे चालून सुदर्शन घुलेची गावामध्ये दहशत वाढली असं स्थानिक गावकरी सांगतात. त्यानंतर वाल्मिक कराड यांचे जवळचे असलेले विष्णू चाटे यांच्या बरोबर सुदर्शन घुलेची गेल्या काही दिवसामध्ये ओळख वाढली आणि ते राजकीय कामामध्ये तरबेज असल्यामुळे सुदर्शन घुले यांचा राजकीय सहवास वाढला. त्यानंतर सुदर्शन घुले आणि त्यांचे सहकारी असलेले सुधीर सांगळे यांना काल पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर 31 डिसेंबरला वाल्मिक कराड हे सीआयडी टीमला सरेंडर झाले. तर असा हा सुदर्शन घुलेचा जीवन प्रवास आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की सुदर्शन घुले खरंच मुख्य आरोपी आहे का, किंवा की त्याचा फक्त नावापुरता कामापुरता वापर केलाय. तर याच अटकीवर सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी प्रतिक्रिया दिली की सुदर्शन घुले हा फक्त नावापुरताच किंवा कामापुरताच आहे, तर मुख्य आरोपी हा फक्त आका आहे. मी जो आका म्हणालो तोच मुख्य आरोपी आहे असं सुरेश धस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय. तर तुम्हाला काय वाटतंय, सुदर्शन घुले खरंच आरोपी आहे का, की त्याचा नावापुरता फक्त वापर केलाय? तर ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.